नमस्कार. वजन कमी करण्यासाठी करायचा व्यायाम. पहिला व्यायाम म्हणजे चालणं. अनेक डॉक्टर असं म्हणतात की चालणं हा व्यायाम नाही. मी सुद्धा तसंच म्हणते. पण जेव्हा वजन कमी करायला आमच्याकडे कोणी पेशंट येतात तेव्हा पहिली गोष्ट आम्ही त्यांना सांगतो, चालायला सुरुवात करा. मग जर चालणं व्यायाम नाही तर सुरुवात चालण्याने का करायची? त्याच्यामागे एक कारण आहे मैत्रिणींनो. आपलं मोटिव्हेशन किती आहे ते आपल्याला कळतं. रोज सकाळी काम आटपून किंवा काम करायच्या अगोदर वेळ काढून चालायला जाणं जमतंय की नाही? जर जमायला लागलं तर पुढे मग तुम्ही जिमला जाऊ शकाल. नाहीतर अनेक वेळा अनेक मैत्रिणींच्या आयुष्यात असा प्रसंग घडलाच असेल की जिमचे पैसे भरले पण जाता आलं नाही, त्यामुळे फुकट गेले. तसं होऊ नये म्हणून आम्ही पेशंटना पहिल्यांदा सांगतो, चालायला सुरुवात करा. आता चालण्याचे सुद्धा काही नियम आहेत बरं का, की काही लोक म्हणतात जलद चाला, काही म्हणतात तुमच्या लयीनी चाला. जी लय आपल्याला जमते त्या स्पीडमध्ये प्रत्येक बाईनी चालावं बरं का. हा पहिला नियम झाला. पण चालणं सुरू करायच्या अगोदर वॉर्मअप आणि चालणं झाल्यानंतर कूल डाऊन. वॉर्मअप आणि कूल डाऊन कधीही विसरायचं नाही. मग सुरुवात कशी करायची? जर तुम्हाला कुठल्याही व्यायामाची सवय नसेल तर 15 मिनिटं चालायला सुरुवात करावी. दररोज 1-2 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपल्या शरीराला विचारून त्याप्रमाणे वाढवत जावं. आता वॉर्मअप म्हणजे काय? तर जागच्या जागी धावल्यासारखं करणं किंवा कवायतीचे व्यायाम जे आपण पीटीचे करायचो बघा शाळेत, हात वर करणं, खाली करणं, पुढे वाकणं, पायांना हात लावणं, अशा पद्धतीने कंबर पाय जरा मोकळे करायचे, लूज करायचे आणि मग चालायला सुरुवात करायची. जो स्पीड आपल्या शरीराला चांगला वाटेल त्या स्पीडने चालावं. चालून झाल्यानंतर कोणी सुद्धा अनेक व्यक्ती आहेत की जे तासभर चालतात, 2 तास चालतात, पण आल्यानंतर घरी पहिल्यांदा बसणार, पाणी पिणार आणि मग आपलं काम सुरू करणार. तसं कधीही करू नये बरं का. कूल डाऊनचे काही व्यायाम आहेत, ते कूल डाऊन अवश्य करावं. ही साधी सोपी योगासन आहे. चालून आलात, बूट काढलेत, पहिल्यांदा पाणी पिऊ नका लगेच. हवं तर यायच्या अगोदरच एक 5-10 मिनिटं पाणी पिऊन मगच घरी या. आल्यानंतर बूट काढलेत की पहिल्यांदा हस्तपादासन, त्रिकोणासन ही आसनं उभ्यानी करावी. त्याच्यानंतर खाली वज्रासनामध्ये बसावं. वज्रासनामध्ये 3 ते 5 मिनिटं बसावं. वज्रासनामध्येच असताना मार्जारासन आणि अर्ध उष्ट्रासन करावं. त्याच्यानंतर पाठीवर झोपावं. पाठीवर झोपून 2 मिनिटं सर्वांगासन करावं. 30 सेकंद मोजून हलासन करावं. त्याच्यानंतर पोटावर झोपून भुजंगासन आणि शलभासन ही 2 आसनं करावी. मग जमत असल्यास एक 5 मिनिटं तरी पद्मासनात अवश्य बसावं. पद्मासनात बसल्याने मांडीचे स्नायू चांगले खेचले जातात आणि सैल पडतात आणि त्यामुळे चालून आल्यानंतर पाय कधी जे आपल्याला जड वाटतात ते जड वाटणार नाही. जसं तुम्ही पद्मासन उघडाल तसे 2 ते 5 मिनिटं शवासन करा. आणि बघा मैत्रिणींनो, शवासनामधनं जेव्हा तुम्ही उभ्या राहाल तेव्हा तुम्हाला पाय फुलांसारखे हलके झाल्यासारखे वाटतील. म्हणूनच हे कूल डाऊन अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याच्याने रक्ताभिसरण नॉर्मल होतं, परत पूर्वीसारखं होतं, पाय जड होत नाहीत आणि पाय लोंबकळत राहिल्यामुळे जे रक्ताभिसरणावरती प्रेशर येतं ते येत नाही. म्हणून चालायला आजपासूनच सुरुवात करा. 15 मिनिटं चालत असाल तर अर्धा तास चालायला लागा. अर्धा तास चालत असाल तर ते वाढवून अजून पाऊण तास करा. आणि अगोदर आत्तापासून चालत असालच समजा पाऊण तास, तर ही सगळी आसनं चालून आल्यानंतर करायला सुरुवात करा. वॉर्मअप, कूल डाऊन अजिबात विसरू नका. तर काय घेणार नाही.